हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मागच्या व्हिडिओत आपण पाहिला होता करंजा. तर त्याच ताटामध्ये ना मी पुढे लगेच घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी मैदा. म्हणजे मी इथे करते चकल्या आणि या इन्स्टंट चकल्या आहेत, म्हणजे भाजणी वगैरे असं काही विशेष फार करत बसायची गरज नाही. जसं आणि त्या मला येतही नाहीत. थोडक्यात मला या बऱ्या पडतात की सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे असतात आणि जास्त कष्टाचं नाही. पटकन 1 वाटी ज्वारीचं पीठ तर पाव वाटी मैदा घ्यायचा, हे त्याचं प्रमाण आहे. आणि सगळं जे आपण चकलीमध्ये टाकतो ते सगळे मसाले मी टाकले. थोडीशी हळद, थोडंसं तिखट टाकले, कारण आत्रेला जास्त तिखट झालं की मग तो खाणार नाही. आणि जिरे, ओवा, थोडंसं मीठ, त्याच्यानंतर गरम तेल मी वरून टाकलेलं आहे. आणि पांढरे तीळ पण मी याच्यामध्ये ॲड केले. आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आधी, म्हणजे पाणी टाकायच्या आधी. आणि मग पाणी टाकून मी याचा व्यवस्थित गोळा बनवून घेतला आहे. गोळा जास्त सैल पण नको आहे किंवा जास्त कडक पण नको आहे. मग आपल्याला चकल्या करायला खूप अवघड जातं, जोर लागतो. त्यामुळे मी थोडंसं मागच्या वेळेस माझा थोडासा जो आटा असतो तो जरा जास्त घट्ट झाला होता, म्हणून मी यावेळेस त्याला थोडंसं अजून पाणी जास्त टाकून पातळ करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सोऱ्यामध्ये मी ते पीठ भरलेलं आहे चकल्यांचं. आणि अशा प्रकारे मी इथे एक एक गोल गोल चकल्या पाडून घेते आहे. अशा प्रकारे तेल पण तापलेलं होतं. मी लगेच या चकल्या तेलात तळायला टाकल्या. मीडियम आचेवरच मी इथे तळून घेते आहे चकल्या. छान असा चकल्यांचा रंग येईपर्यंत मी त्याला व्यवस्थित दोन्ही साईडने परतून असं तळून घेतलेलं आहे. आणि पुढच्या चकल्या मी लगेच कढईत सोडल्या. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान दिसतात चकल्या, एकदम टेम्पटिंग की लगेच खाव्याशा, गरम गरम खाव्याशा वाटतात. आणि या मी ना नरक चतुर्दशीच्या दिवशीच बनवल्यात, कारण की चकल्या आणि करंज्या मला असं वाटतं की गरम गरम खायला पाहिजेत, म्हणून मी हे 2 आयटम ठेवले होते आणि ते गरम गरमच आम्ही खाल्ले. अशा प्रकारे या माझ्या चकल्या तयार आहेत. तर तुम्ही पण असं प्रमाण वापरून या 2 इन्ग्रेडियंट्सपासून कधी इन्स्टंट चकल्या बनवू शकता. एकदम विकतच्या सारख्या चकल्या झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.